नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 4,788 कोटीची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री 8,791 कोटीची आहे. आजपासून जे टॅरिफ लागणार होते, चीनवर 10%, कॅनडा मेक्सिकोवर 25% आणि कॅनडा मेक्सिकोवर एनर्जीसाठी मात्र 10% टॅरिफ लागणार होते. ते आजपासून टॅरिफ सुरू झाले, पण कॅनडाने सांगितलं आम्ही सुद्धा तुमच्याकडून येणाऱ्या मालावर म्हणजे अमेरिकेकडून येणाऱ्या मालावर टॅरिफ लावू. सगळीकडून क्रूडचं उत्पादन वाढत आहे. 1.5 लाख बॅरल एवढं उत्पादन ओपेक वाढवणार आहे आणि हे क्रूडचं उत्पादन जे वाढत आहे त्यामुळे 72च्या खाली क्रूडचा भाव गेलाय आणि हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे. अमेरिकेचा PMI 50.3च्या लेव्हलला आलाय. अमेरिकेमध्ये कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. त्यामुळं डिफेन्सचं त्यांचं जे बजेट आहे त्या बजेटपेक्षा जास्त कर्जाचं व्याजच आहे. लो ग्रोथ, हाय इन्फ्लेशन अशी त्यांची सध्याची स्थिती आहे. काल युक्रेनला जी मिलिटरीची मदत दिली जाते ती अमेरिकेने थांबवून टाकली आहे. डिफेन्स शेअरमध्ये तेजी होती, पण एनव्हिडियामध्ये मंदी असल्यामुळे नॅसडॅकमध्ये मंदी होती. IEX इलेक्ट्रिसिटी ट्रेडेड व्हॉल्यूम 9% वाढलं ते 9,622 मिलियन युनिट एवढं झालं. पण मार्केट क्लिअरिंग प्राईस मात्र कमी झाली 11%. ती 4.38 पर युनिट एवढी झाली. त्यामुळं जे व्हॉल्यूम वाढलं त्याचा तेवढ्या प्रमाणात फायदा IEXला मिळत नाही, कारण किंमत कमी झाली. डे अहेड व्हॉल्यूम जे असतं ते मात्र 14% वाढलं ते 5,639 मिलियन युनिट एवढं झालं. इंडिग्रिड इन्व्हेस्टमेंट REC पॉवरकडून त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळालं. 195.2 कोटीच्या प्रोजेक्टसाठी हे लेटर ऑफ इंटेंट मिळालं. आस्क ऑटोमोटिव्ह ASK आस्क ऑटोमोटिव्ह टेक्निकल असिस्टन्स आणि लायसन्स ॲग्रीमेंटसाठी जपानी कंपनी बरोबर त्यांनी ॲग्रीमेंट केलं आहे आणि हे ॲग्रीमेंट कास्ट व्हील प्रोडक्शनसाठी करण्यात आलं आहे. अल्ट्राटेक सिमेंट 28 एप्रिलला डिव्हिडंडचा विचार करणार आहे. टाईम टेक्नोप्लास्ट PE पाईपमध्ये ते नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार आहेत. RBL GST काउन्सिलच्या ऑफिसर्सनी RBLच्या 3 ऑफिसमध्ये रेड टाकली आहे. नावा त्यांच्या झाम्बियन सबसिडियरीला लार्ज स्केल एक्सप्लोरेशन लायसन्ससाठी झाम्बिया सरकारकडून ॲडिशनल एरिया मिळाला आहे. पूर्वीचा एरिया 4,308 एवढा होता, आता 7,566 एवढा एरिया त्यांना मिळाला आहे. कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील हे साधारणपणे एक आढावा घेऊ. तुम्ही पण हे शेअर बघा आणि जर तुम्हाला वाटलं तर मार्केट मंदीत गेल्यानंतर म्हणजेच 22,000च्या जवळपास गेल्यानंतर ट्रेड घ्या.
म्हणजे ते शेअर जरी तुमच्याजवळ राहिले तरी कमी भावात पडतील किंवा इंट्राडे होण्यासाठी सोपं जाईल. रेडिंग्टन, आधी तेजीचे सांगते. रेडिंग्टन, आस्क ऑटोमोटिव्ह, लुपिन, ॲबॉट. ॲबॉट हल्ली रोज तेजीत असतो. बजाज फायनान्स, चोला इन्व्हेस्टमेंट, हिंदाल्को, कॅसरॉल. पण कॅसरॉलकडे लक्ष द्या. 18 मार्च डिव्हिडंडची तारीख आहे आणि तो 192 रुपयापासून वाढत आला आहे. इंडियन हॉटेल, कोटक बँक, IRFC आणि IRCTC यांना दोघांनाही अपग्रेड करण्यात आलेला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, ग्लोबल हेल्थ म्हणजे मेदांता आणि टाइम टेक्नोप्लास्ट. तर मंदीमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीज, कोफोर्ज, इन्फोसिस, विप्रो, IIFL फायनान्स, पेटीएम. कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पेटीएमच्या ऑफिसेसवर फेमाच्या अंतर्गत धाडी पडल्या. IGL, कल्याण ज्वेलर, ऑइल इंडिया आणि ONGC, कारण क्रूडचा भाव खाली आलाय आणि खाली येण्याची शक्यता सुद्धा आहे. इरिडा, मारुती, टाटा कन्झ्युमर, टायटन, वेंडंट, WENDT, टिटाघर वॅगन. म्हणजे मंदीतले जे शेअर आहेत ते मी बाळकृष्ण इंडस्ट्रीपासून सांगते. बाळकृष्ण इंडस्ट्री, कोफोर्ज, इन्फोसिस, विप्रो, IIFL फायनान्स, पेटीएम, IGL, कल्याण ज्वेलर, ऑइल इंडिया, ONGC, इरिडा, मारुती, टाटा कन्झ्युमर, टायटन, वेंडंट, WENDT, टिटाघर वॅगन, बजाज ऑटो, पूनावाला फिनकॉर्प, संवर्धना मदरसन, RBL आणि अवंती फीड्स. तरीही मार्केटचा कल अजून तेजीकडे नाही. काय होत आहे बघायचं. काल किंचितशी सुधारणा दिसली आहे तर त्यानुसार आपण बघावं. ज्याला कोणाला गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी मात्र चांगली संधी आहे. पण चांगले शेअर निवडा. कचऱ्यामध्ये जाऊ नका की बाबा सुझलॉनचा भाव 80 रुपयापर्यंत गेला होता, आता सुझलॉन 50 रुपयाच्या जवळपास आहे, मग मी 4000 शेअर घेऊन ठेवतो, असा विचित्रासारखा हिशोब घालू नका. क्वालिटी शेअरमध्ये जा म्हणजे मार्केट सुधारेल. जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स येतील तेव्हा ते लार्ज कॅपमध्ये एंट्री करतात. अशा वेळेला तुम्हाला फायदा होऊ शकतो. तरीही बघूया आपण काय काय होत आहे ते. 9:15 वाजता मीही तुमच्याबरोबर बघणारच आहे, मार्केटचं दर्शन घेणार आहे. आपण सगळे मिळून मार्केट कसं कसं आपल्याला नाचवत आहे त्याचा अनुभव आपण घेऊया. नमस्ते.